असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। तर नमस्कार मंडळी, नमस्कार तुम्हाला माझ्या कोकणातील गावामधून साखरप्यामधून। तर मी आलेलो आहे शिमग्यासाठी गावी आणि आदल्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही पाहिलं तर पालखी आपल्या घरी आली होती आणि मस्त आपण दर्शनसुद्धा देवाचं घेतलं। तर आज देवाची मिरवणूक आहे। देव आपल्या शेवटच्या स्थानावरून पालखीत विराजमान होऊन ती पालखी वाजत गाजत संपूर्ण 12 वाड्यांची माणसं एकत्र येऊन, भाविक एकत्र येऊन तो सोहळा आता पार पडतोय आणि आम्ही सुद्धा तिथेच चाललो आहे। तर तिथे जात असताना एक छोटंसं मला विनंती करायची होती, त्यासाठी मी रस्त्यामध्येच गाडी थांबवलेली आहे। तर हा आहे माझ्या गावचा रस्ता आणि जो गेले 4 ते 5 वर्षांपासून खराब आहे, त्याच्याहून जास्त असू शकतो। मी मुंबई ते गाव म्हणजे साखरपा ते मुंबई असा बऱ्याचदा 10 ते 12 वेळा प्रवास केलेला आहे आणि जेव्हापासून मी रुस्तम म्हणजे आपली गाडी घेऊन येतो तेव्हापासून मी एसटीचा प्रवास टाळलेला आहे। तर तेव्हापासून हा रस्ता दिवसेंदिवस जसा पावसाळा उन्हाळा येतो तसा त्याच्या प्रभावामुळे तर हा खराब होतोच आहे। तर समजा गावात काय इमर्जन्सी आली, काय झालं तर काही दुर्घटना घडू शकते। तर त्यासाठी माझी इथल्या गावकऱ्यांना, इथल्या राजकारणी मंडळींना एक छोटीशी नम्र विनंती आहे की तुमच्यातलाच एक भाऊ, एक मित्र छोटीशी विनवणी करतोय की हा रस्ता आता मी तुम्हाला दाखवतो ना, तर तुम्हीच पहा किती खराब अवस्थेमध्ये आहे। आणि इथली गावकरी मंडळी, मला माहिती नाही का कोण आवाज उठवत नाही, पण या व्हिडिओमार्फत मी एक छोटासा प्रयत्न करतो आहे। जर तुम्हाला वाटलं तर लवकरात लवकर या गोष्टीची दखल घेऊन हा रस्ता जितका होईल तितक्या लवकरात लवकर पूर्ण करावा अशी तुम्हा जे कोणी व्हिडिओ बघतायत त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आपली मिरवणूक तर बघायचीच आहे, परंतु हा आपल्याच गावातला एक भाग आहे आणि तोच आपल्या गावातल्या लोकांच्या सुखसोयीसाठी दुरुस्त करायचा आहे। तर चला, श्री केदारलिंग महाराज की जय आणि जाऊया मिरवणुकीला। बापरे, या रस्त्याला गावातल्यांना चालून कशी सवय झाली ना, त्याच्यामुळे त्यांना काय वाटत नाही रे। पण हा बघ ना, इथे कोणी कधी कसं काही घसरू शकतं। इथे रस्ता शोधावा लागतो की खड्डा, एवढे आहेत खड्डे आणि टायर पंक्चर होण्याची खूप भीती असते असलेल्या दगडांमध्ये। इथून जाताना काय वाटत नाही, आता एवढा मोठे खड्डे आहेत। वर चढताना गाडी चढवायला होत नाही जर डबल सीट असेल तर। किती वर्ष झाली असतील या रस्त्याला, बापरे। हे बघ जर गावातल्या कुठल्या गरोदर बाईला नेत असतील तर एवढे डचके लागून काही घडू शकतं। येणाऱ्या गणपतीच्या आधी तरी झाला पाहिजे, कारण गणपतीची मिरवणूक याच रस्त्याने निघते ना, त्यामुळे ती वाजत गाजत जेव्हा निघते तेव्हा अशा रस्त्यांनी गावकऱ्यांनी तरी चालावं असं मला वाटत नाही। त्याआधी तरी इथल्या पुढाकार लोकांनी लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा। बापरे। तर मंडळी, तिथे पाहू शकता मस्त अशी लाइटिंग दिसते आणि इथे रस्त्याला संपूर्ण अशी रांगोळी काढलेली आहे आणि किती प्रसन्न वाटतं म्हणजे बघून। आणि याच रस्त्याने संपूर्ण मिरवणूक आता येणार आहे आणि अर्ध्या 1 तासामध्ये हा रस्ता संपूर्ण भाविकांनी भरून जाणार आहे। तर म्हणजे इथे पाहू शकता, जेव्हा पालखी याच्या खालून जाईल ना तेव्हा इथे पुष्पवृष्टी वरून करण्यासाठी वर जातो किती मस्त असं तरी दोरी खेचली की संपूर्ण पुष्पवृष्टी होणार आहे। हे पोरं पळायला लागलेत, हे कुठे पळताय, यांना दाखव कुठे पळताय। नावं सांगा तुमची पटापट। अरे एक श्रवण, दक्ष, श्री, समर्थ। हे आपले क्या बात। चला आता इकडे करा आणि याच्यावर नको दाखव, ते लेझर आहे ना। हां
तर पालखी निघाली असं वाटते. यावेळी थोडासा मला उशीर झाला आहे. आता ताशे वाजायला लागलेत. तर आता जाऊया मस्त मस्त असं पालखीच्या मिरवणुकीचे शॉट्स घेऊया. सनईच्या सुरानी मनमोहन सांगे, देवा तुझ्या या भेटीची मनी आसही लागे. ढोल ताशा कडाडले सारे कोकण बहरले, शिमगा खेळण्या भक्त दंगले. शिमगा खेळण्या भक्त दंगले. कसा देव माझा नाचतोय रे, कसा शिमगा गाजतोय रे. देव माझा नाचतोय रे, कसा शिमगा गाजतोय रे.
सुंदर अशी पालखी मिरवणूक होते आणि आता पालखीच्या मिरवणुकीची सांगता होणार आहे। तर आमच्या गावाच्या टोटल 2 साण आहेत, तर त्या दोन्ही साणेवर पालखी 5-5 वेळा राऊंड मारते। ते झाल्यानंतर माझ्या मागे जे मंदिर आहे केदारलिंग देवाचं, तर त्याच्या मागे सुद्धा पालखी सभोवताली 5 राऊंड मारते। ते झाल्यानंतर पालखी मंदिरामध्ये विराजमान होते आणि हा जल्लोष आता बघण्यासारखा आहे, एक नंबर। आता साणेवर पालखी गोल फिरते ते तुम्हाला दाखवतो। एक साण तिकडे आणि एक साण इकडे, आता या साणीला पालखी फेऱ्या मारते।
आपल्या विवाहाला विलंब झाला, या कोंबड्याच्या भांगेने पहाट झाली, आता आपला विवाह होऊ शकत नाही. ठीक आहे महादेवा, हा सर्वात देवमिळवणी कट रचला असावा, परंतु जरी आपला विवाह झाला नाही तरी मी मनाने मात्र तुमच्याशी समर्पित आहे. पण जर का यापुढे हा कोंबडा हवेला हरवला किंवा त्यांनी मध्यरात्री बांग दिली तर ते अशुभ मानून त्याला घरावून वाळून ठार मारतील, असा मी त्याला श्राप देते. मायबाप रसिक हो, अवेळी पृथ्वीवरील अनर्थ टळला आणि शंभू महादेवांचा विवाह थांबला. अशाने घडले ते कुक्कुटायन, अर्थात बांग कोंबड्याची. खडकंबा गावचे मराठी युट्यूबर सोलो रायडर यांच्याकडून ही 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि नमन तिकडे सुरू आहे आणि आम्हाला उद्या मुंबईला सुद्धा निघायचं आहे. तर म्हटलं आता कुल्फी खाऊया आणि बघूया कसं काय होतं. तर एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर हे इथे मंदिर आहे आणि ते संपूर्ण इथे खायचे स्टॉल लागलेत आणि बरंच असं काय काय खायचं आहे, पण आता एवढ्या रात्री खाल्लं तर ते डायजेस्ट होणार नाही आणि ॲसिडिटी होईल.
असं फक्त कुल्फी पिऊया, असं फक्त कुल्फी खाऊया आणि लेट्स सी नमन कंटिन्यू केलं तर करू, नाही तर जाऊन घरी झोपायचं. तर इथपर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.